नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे सप्टेंबर महिन्याच्या मंथली एक्सपायरीमध्ये आपल्याला कशा प्रकारचा मोमेंटम पाहायला मिळेल आणि कशा प्रकारचं आपल्याला टार्गेट या ठिकाणी मिळेल, हे थोडंसं आपण ऑप्शन चेन आणि चार्ट पॅटर्नवरून समजून घेऊया. सध्या आपण जो पाहत आहे हा निफ्टीचा चार्ट आहे आणि निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता आज आपल्याला थोडंसं गॅप ओपनिंगच्या नंतर थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं आणि पुन्हा मार्केट जे आपल्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या आसपासच सध्या ट्रेड करताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. जर या ठिकाणी जर पाहिलं तर मार्केटमध्ये परफेक्टली जी काही ट्रेंड लाईन या ठिकाणी रेजिस्टन्स घेताना तुम्हाला दिसून येतं, या रेजिस्टन्सच्या नुसारच मार्केटमध्ये मोमेंटम देताना तुम्हाला दिसून येते. या ठिकाणी रेजिस्टन्स घेतल्यानंतर या ठिकाणी रेजिस्टन्स घेत आहे, पुन्हा या ठिकाणचा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट डाऊन साईड येण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे आपल्याला सध्या ट्रेंड लाईनच्या नुसार सध्या आपल्याला ट्रेड होताना दिसून येत आहे. परंतु ॲक्च्युअलमध्ये याच्यामधल्या कशा प्रकारचं मोमेंटम आहे थोडंसं आपण ऑप्शन चेनच्या डाटावरून समजून घेऊया. तर ऑप्शन चेनला समजून घेण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया सध्या ऑप्शन चेन. ऑप्शन चेनमध्ये बघू शकता हा जो डाटा आहे हा निफ्टीची ऑप्शन चेन आहे आणि त्यामधील हा डाटा आहे. सध्या करंट मार्केट प्राईस जर बघितली तुम्ही तर या ठिकाणी 24,680च्या जवळपास सध्या ट्रेड होताना तुम्हाला दिसून येत आहे. यानुसार 24,700ला 24,700च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला पुट साईडला बघू शकता जो काही आपला सपोर्ट आहे, 24,700चा जो काही आपला सपोर्ट आहे, या ठिकाणी 2,09,00,000च्या जवळपास या ठिकाणी पोझिशन तयार झालेलं आहे. या ठिकाणी किती झालेलं आहे 2,09,00,000च्या आणि यामध्ये 1,50,00,000च्या नवीन पोझिशन या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन बनवलेल्या आहे. परंतु या ठिकाणी जर बघसाल तुम्ही करंट मार्केट प्राईसनुसार तर हा आपला सपोर्ट सध्या तुटलेला आहे. याचं कारण काय? तर याचं कारण काय की या 24,700च्या या बाजूला कॉल साईडच्या बाजूला थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला वाढताना दिसून येत आहे प्रत्येक ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता 1,48,00,000च्या टोटल पोझिशन या ठिकाणी तयार झाल्या आहेत. त्यामध्ये 72,00,000च्या नवीन पोझिशन यामध्ये ॲड झालेल्या आहे. या दोन्हीच्यामध्ये डिफरन्स जर बघितला तुम्ही ओआय चेनच्या कॉलममध्ये दोन्हीही बाजूला, तर पुट साईडचा ओपोनेंट जास्त आहे. कॉलच्या तुलनेत जर बघितलं तर या ठिकाणी पुटचं ओपोनेंट जास्त आहे. परंतु या ठिकाणी जे सध्या तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं हे प्रॉफिट बुकिंगचं आहे. कारण या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर 24,600 पासून तर 24,650, 24,700 या 24,600 पासून तर या 24,700 पर्यंत ज्या काही स्ट्राईक प्राईज होत्या, या स्ट्राईक प्राईजवर चांगल्या प्रकारचा ओपोनेंटच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. यानुसार मार्केटमध्ये तुम्हाला तेजीसुद्धा पाहायला मिळाली होती. आता तेजी झाल्याच्या नंतर यांनी काय केलं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग होत असल्यामुळे या मार्केट तुम्हाला 24,700च्या खालती तुम्हाला दिसून येत आहे आणि 24,800 हा आपला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन तयार झालेला होता, जे की सकाळी मार्केटमध्ये ज्या ठिकाणपासून तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. कारण या ठिकाणी जो डाटा तयार झाला होता हा होता 1,94,00,000 आणि त्यामध्ये 67,00,000 नवीन ॲड झाला होता. मार्केटने या ठिकाणपासून सेलिंग प्रेशर दिलं कुठपर्यंत 24,600 पर्यंत आणि पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला थोडीशी या ठिकाणपासून 24,700 750 पर्यंत रिकव्हरी पाहायला मिळेल. कारण या ठिकाणचा डाटा पुन्हा या ठिकाणी आता वाढलेला आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळाली. यामध्ये एक मजेदार गोष्ट एकच आहे की हा 24,800 एक चांगला स्ट्रॉंग सेलिंग झोन तयार झालेला आहे. कारण या ठिकाणपासून मार्केटमध्ये सप्लाय वाढायला सुरुवात होत आहे. या ठिकाणी सप्लाय जास्त प्रमाणात येत असल्यामुळे हा एक चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे, टॉप सेलिंग झोन तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे 24,600च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर चांगल्या प्रकारचा ओपोनेंटस आणि नेहमी सपोर्ट घेताना तुम्हाला दिसून येत आहे. म्हणजे हा स्ट्रॉंग डिमांड झोन तयार झालेला आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारची मागणी तुम्हाला दिसून येते, त्यामुळे मार्केट प्रत्येक वेळीच या ठिकाणपासूनच मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम पाहायला मिळत आहे. आता आपल्याला या दोन याच्यामध्ये किती पॉईंटचं मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळत आहे? या 24,600 ते 24,700 हे 100 पॉईंट आणि त्यानंतर 24,700 ते 24,800 हे 100 पॉईंट. म्हणजे तुम्हाला 200 पॉईंटची रेंज जी आहे तुम्हाला खालीवरती खेळायला मोकळी आहे. त्यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला 150 ते 250 पॉईंटचं मोमेंटम सहज मिळते. याचं कारण काय? 24,600 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, 24,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स सेलिंग झोन तयार झालेला आहे. या प्रकारचं मोमेंटम तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहे. तर थोडंसं आपण आणखी आता चार्टवर याला समजून घेऊया. तर चार्टवर सुद्धा तुम्ही बघू शकता
हा जो निफ्टीचा चार्ट आहे, या निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता आपण ऑप्शन चेन डाटानुसारच या ठिकाणी या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहे. तर या ठिकाणी बघू शकता हा 24,800च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसवरच आपण एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सेलिंग झोनची लाईन या ठिकाणी हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स लाईन या ठिकाणी तयार केलेली आहे. तर बघू शकता मार्केटने प्रिव्हियस डेला सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सेलिंग दाखवलं आणि त्यानंतर मार्केट या लेवलच्या खालीच तुम्हाला ट्रेड करताना दिसून आलं. या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सेलिंग दोजी तयार केली होती. त्यानुसार मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी 50 ते 70 पॉईंटचं मोमेंटम सहज 100 पॉईंटचं मोमेंटम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. बघू शकता तुम्ही हा 780 ते 640 50 पर्यंत म्हणजे 100 ते 125 पॉईंटचं मोमेंटम तुम्हाला या ठिकाणी वन साईड पाहायला मिळालं. आज सुद्धा मार्केटने काय केलं की हा जो कॅन्डलचा जो हाय आहे या कॅन्डलचा या हायपर्यंतच मार्केटने रिकव्हरी दिली आणि पुन्हा या ठिकाणी बघू शकता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये चांगल्या प्रकारचा शूटिंग स्टार या ठिकाणी बनवला. त्यानंतर कंटिन्युअस चांगल्या प्रकारचा डाऊनफॉल दिला आणि या ठिकाणी बघू शकता पुन्हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न न बनवता, कुठलेही कॅन्डल न बनवता या ठिकाणी सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट 24,730 पर्यंत पुन्हा मार्केट आला आणि पुन्हा या ट्रेंड लाईनचा एक रेजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट थोडंसं डाऊन साईड येण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी बघू शकता मार्केटचा जो एक ट्रेंड चालू आहे, तो डाऊनफॉल जो चालू आहे, मार्केट काय करत आहे की एक रिकव्हरी देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पहिल्या हायपेक्षा तो हाय सध्या तयार करत नाही आहे. पुन्हा या ठिकाणपासून सेलिंग आता या प्रकारे जर कंटिन्यू सेलिंग जर आली आहे, तर जो आपण पुट साईडला जो काही ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी बघितला होता, त्यामध्ये जर लॉंग अनवाइंडिंग किंवा प्रॉफिट बुकिंगचं प्रमाण जर चालू झालं, तर पुन्हा तुम्हाला मार्केट हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट ब्रेक करताना तुम्हाला पाहायला मिळेल. हा जर सपोर्ट ब्रेक केला, तर तुम्हाला 24,500 पर्यंत टार्गेट या ठिकाणी सहज पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं ऑप्शन चेन डाटानुसार मोमेंटम तुम्हाला नेहमी पाहायला मिळते. आता या ठिकाणची सायकोलॉजी काय सध्या ऑप्शन चेन डाटानुसार हा जो डाटा आहे सध्या कुठला हा 24,700चा. या 24,700वर जो काही पुट रायटिंग तयार झालेली आहे, 2 करोडचा जो काही ओपॉर्च्युनिटी या ठिकाणी तयार झालेला आहे, या ठिकाणच्या जर पोझिशन कमी व्हायला सुरुवात झाली, तर पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढू शकते. कारण या ठिकाणचा मग तुम्हाला हा डाटा निगेटिव्हमध्ये होत जाताना दिसेल. याला लॉंग अनवाइंडिंग झाली असे या ठिकाणी म्हणू शकतो. जसं की तुम्ही नॉर्मली जे प्रॉफिट बुकिंग म्हणता, परंतु ऑप्शन चेनच्या डाटामध्ये याला लॉंग अनवाइंडिंग झालेली अशी म्हणतात या ठिकाणी. अशा कंडिशनला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढताना तुम्हाला दिसून येते आणि या ठिकाणी बघू शकता डाटा थोडा थोडा प्रमाणात या ठिकाणी कमी होत आहे. यांनी पोझिशन कमी केल्याच्या नंतर हा जो डाटा आहे 1,93,00,000 यांनी जर पोझिशन कमी केला, तर या कमी करण्यामुळे काय होते की ह्या जे काही खालचे स्ट्राईक प्राईज आहे 24,650वर जो काही 1,21,00,000चा ओपॉर्च्युनिटी आहे, याच्यावर सेलिंग प्रेशर वाढते. याच्यामुळे आणखी पुन्हा 24,600च्या पोझिशनवर ज्या काही पोझिशन आहे याच्यावर सेलिंग प्रेशर वाढते. या वन टाईम सर्व पोझिशन या ठिकाणी पोझिशन कमी करायला सुरुवात करतात. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला आणखी सेलिंग प्रेशर पाहायला मिळते. फक्त आता महत्त्वाचं काय की या प्रकारचा इथचा जो ओपोनेंटस आहे OI चेंजमध्ये याच्यावर लक्ष ठेवावं लागते आपल्याला. त्याचबरोबर या बाजूला ओपोनेंटस कशा प्रकारे वाढत आहे आणि या टोटल ओपोनेंटसमध्ये आजच्या दिवसाला कशा प्रकारच्या पोझिशन या ठिकाणी तयार होत आहे, हे पाहणे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरच सर्व डिपेंड आहे. तर या ठिकाणी बघू शकता 24,687 म्हणजे 24,690 म्हणजे 24,700 आपली सध्या मेक अँड ब्रेक लेवल तयार झालेली आहे. 24,750 ते 24,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आपली आहेच या ठिकाणी. परंतु या ठिकाणचं जर आणखी ओपोनेंटस वाढत आहे आणि या ठिकाणी जर कमी होत आहे, तर मार्केटमध्ये तुम्हाला पुन्हा 100 ते 150 पॉईंटचं मोमेंटम या प्रकारचं पाहायला मिळेल. यामध्ये कुठलीही नवीन गोष्ट नाही राहणार. त्याचं कारण आहे की ऑप्शन चेनमधला जो काही डाटा आहे हा लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि चार्ट पॅटर्नमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी मोमेंटम दिसून येतं. आपल्याला थोडंसं आता प्रिव्हियस डेमध्ये काही याच्यामध्ये सपोर्ट किंवा रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळते काय थोडंसं समजून घेऊया. तर यानुसार जर बघितलं हा एक चांगला एक सपोर्ट झोन तयार झालेलाच आहे. कोणता आपला 24,600 24,600 ते 650 हे स्ट्रॉंग एक सपोर्ट झोन तयार झालेला आहे. परंतु त्याचप्रमाणे जर बघितलं हा सुद्धा एक रेजिस्टन्स तयार झालेला आहे या ठिकाणी. जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर ही जी एक काही लेवल आहे, ही जी एक लेवल या ठिकाणी तुम्हाला जो दिसून येत आहे रेजिस्टन्स या ठिकाणी कॉन्सलेशन केल्याच्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. यानुसारच या ठिकाणी सुद्धा या प्रकारचा हा रेजिस्टन्स तयार झालेला आहे. मार्केट याच्यावरती जायला थोडंसं
अडथळा निर्माण होत आहे आणि मार्केटमधला जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी कंटिन्यू तुम्हाला डाऊन ट्रेंड पाहायला मिळत आहे. या ठिकाणपासून बघू शकता तुम्ही हा कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू आहे. या ठिकाणी जर एक आपण डाऊन ट्रेंड लाईन जर या ठिकाणी ड्रॉ केली, बघू शकता हे अशा प्रकारचा कंटिन्युअस डाऊन ट्रेंड चालू आहे. आता महत्त्वाचं आहे आपल्या 24,600 24,600ची लेवल ब्रेक केल्याच्यानंतर 24,400 पर्यंत तुम्हाला टार्गेट या ठिकाणी मिळू शकते. कारण हा एक सपोर्ट चांगल्या प्रकारचा या ठिकाणी तयार झालेला आहे. हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्हाला यापर्यंत टार्गेट पाहायला मिळेल. हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर हे 200 पॉईंट तुम्हाला. तर अशा प्रकारचं मोमेंटम ऑप्शन चेन डाटानुसार राहते आणि मंथली एक्सपायरी असल्यामुळे या ठिकाणी अदर स्टॉकमध्ये किंवा अदर FIDIची यांची सुद्धा थोडीशी प्रॉफिट बुकिंग सेलिंग प्रेशर तुम्हाला नेहमी या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्याला उद्याच्या दिवसाला एक महत्त्वाचं या ठिकाणी आहे की जर 24,600च्या डाऊन साईडला जर मार्केटने गॅप डाऊन ओपनिंग दिली तर 100% टार्गेट तुम्हाला 24,400 पर्यंत पाहायला मिळेल. याचं कारण काय की या ठिकाणपर्यंतचा जो काही डाटा आहे हा वाला हा सर्व लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पोझिशन या ठिकाणी स्क्वेअर ऑफ होताना दिसेल. वरच्या बाजूला जर बघितलं तुम्हाला 24,800 पर्यंत किंवा 24,950 900 ते 950 पर्यंत टार्गेट पाहायला मिळेल तुम्हाला. वर 100 ते 150 पॉईंट जास्त प्रमाणात नाही, कारण या ठिकाणी स्ट्रॉंग सेलिंग झोन तयार झालेला आहे तो. तर या प्रकारचं मोमेंटम तुम्हाला उद्याच्या दिवसाला दिसून येईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील ऑप्शन चेंज संदर्भात एक वेळा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये हे करा. त्या संदर्भात आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. धन्यवाद.